नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण वीकली ॲनालिसिस करणार आहोत कशा पद्धतीने लास्ट वीकमध्ये स्टॉप लॉस हंटिंग मार्केटमध्ये वर्क केलं गेलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर 10 जूनला कशा पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये वर्क करू शकत होता आणि कशा पद्धतीने स्टॉप लॉस हंटिंग झालेलं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही कप अँड हँडल पॅटर्न या ठिकाणी दिसू शकते आणि मार्केट त्याच्यावर जाऊन कन्सोलिडेशन झालं की 7 तारखेला. त्यामुळे 7 तारखेला, त्यामुळे 10 तारखेला रिटेलरची सायकोलॉजी काय होती, बाईंगची होती. कारण ही एक मोठी ग्रीन कॅन्डल जवळपास 401 पॉईंटची मार्केटनं या ठिकाणी दिली रॅली आणि स्टॉप लॉसेस खालच्या साईडला अवेलेबल होते. रिटेलरच्या ऑपोजिट या पद्धतीने तुम्ही ही रॅली पकडू शकत होता. खरं यात काय झालं, डायरेक्टच एक सेलिंगची कॅन्डल मोठी दिली, त्यामुळे हा ट्रेड अवॉइड होत होता. जे 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करतात एसएलएनटीमध्ये त्यांना ही मूव कॅप्चर करता आली नसू शकते. परत जरी मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं, सेम डेला मार्केट क्लोजिंग प्राईसपासून सपोर्ट घेत होतं. प्लस इथे तुम्ही बघू शकताय की डब्ल्यू पॅटर्न या ठिकाणी बनलेलं आहे आणि हायर हायचं स्ट्रक्चर आहे. हायर हायचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे आणि तुम्ही हा सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकत होता. कारण रिटेलरची सायकोलॉजी तुम्हाला म्हणलं तसं पॉझिटिव्ह होती प्रिव्हियस डेच्या नुसार प्लस मॉर्निंगनुसार. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर ही सेलिंगची रॅली तुम्ही कॅप्चर करू शकत होता. ते झालं की परत 11 जूनला तुम्ही मार्केटमध्ये कसा प्लॅन करू शकत होता. जर 10 जूनला जर बघितलं तर थोडीफार मार्केटमध्ये तुम्हाला ही सेलिंग दिसेल आणि मार्केटने बायर्स बाहेर काढलेले होते. त्यामुळे रिटेलरचा पॉईंट ऑफ व्ह्यू बाईंगचा तर नव्हता, ही सेलिंगची रॅली बघून सेलिंगचाच होता. मॉर्निंगमध्येच मार्केटनं रिजेक्शन घ्यायला चालू केलं क्लोजिंग प्राईसपासून आणि त्यांचे स्टॉप लॉसेस अप्पर साईड मार्केटमध्ये अवेलेबल झाले आणि मार्केटने ही बाईंगची रॅली दिली. आणि या ठिकाणी सेम पॉईंट ऑफ टाईमला तुम्ही 11 जूनला निफ्टीमध्ये पण बघू शकताय. निफ्टीमध्ये काय झालं होतं, 11 जूनला निफ्टीने क्लोजिंग प्राईसचा किंवा डेचा लोचा या ठिकाणी ब्रेकडाऊन मारला होता आणि ॲट द सेम टाईम बँक निफ्टी आहे ते या ठिकाणी सपोर्ट घेताना तुम्हाला दिसू शकेल या सपोर्ट लेवलवर. त्यामुळे अशा वेळेस कन्फर्मेशन भेटतं की निफ्टीमध्ये जो ब्रेकडाऊन आहे तो फेल्युअर होईल आणि बँक निफ्टीमधला सपोर्ट आहे तो चांगला सपोर्ट घेऊन जाईल. परत 12 जूनला पॉईंट ऑफ व्ह्यू आपला कसा होता, 12 जूनला आपल्या सायकोलॉजीनुसार सेलिंगचा आपण प्लॅन करत होतो. खरं 12 जूनला आपल्याला काय फर्स्ट हाफमध्ये तरी जे मॉर्निंगचे ही रॅली झाली तिथं आपण सेलिंगचा प्लॅन काय करू शकलो नाही आणि मार्केट बाईंगमध्ये गेलं. कारण की रिटेलरचा पण एखाद्या दुसऱ्या दिवशी पैसा या ठिकाणी बनला पाहिजे, त्याशिवाय रिटेलर काय मार्केटमध्ये एंट्री करणार नाही आणि आपल्या एस एल एंटरचा पैसा मग बनू शकत नाही. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या दिवशी रिटेलरचा या ठिकाणी प्रॉफिट बनणं गरजेचं असते. परत सेकंड हाफमध्ये जर तुम्ही बघू शकता, आता सेकंड हाफमध्ये आपली सायकोलॉजी काय झाली, रॉंग झाली. कारण की आपण ही बाईंगची रॅली बघून होपमध्ये एक बाईंगचा ट्रेड प्लॅन करायला गेलो, त्यामुळे आपला या ठिकाणी छोटासा स्टॉप लॉस या ठिकाणी गेलेला आहे. जर आपण आपल्या पहिल्या सायकोलॉजी बरोबर राहिला असतो सेलिंगच्या, तर आपण विथ रिट्रेसमेंट सेलिंगचा प्लॅन या ठिकाणी करू शकलो असतो. या ठिकाणी बघू शकता फिबोनाची रिट्रेसमेंट टाकली तर 0.5च्या लेवलच्या आसपास आपण सेलिंग करू शकत होतो. ही रॅली आपल्याला सेलिंगची मिळाली असते. खरं आपली सायकोलॉजी या ठिकाणी चुकीची होती, त्यामुळे आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हंट झाला. परत 13 जूनला कशा पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये वर्क करू शकत होता बघूया. तर आता 13 जून, आता प्रिव्हियस 2 डेची जर मॉर्निंगची सायकोलॉजी जर बघितली तर मार्केट काय घेत होतं, रिजेक्शन मार्केटने घेतलं, बाईंग साईडला गेलं, मार्केट कॅप अप फुल्ल बाईंग साईडला गेलं. म्हणजे ओव्हरऑल सायकोलॉजी जी मॉर्निंगची होती ते रिटेलरची ती पॉझिटिव्हला होती आणि मार्केट गॅप अप पण खोललेलं आणि प्रिव्हियस डेला पण गॅप अप खोललेलं. त्यामुळे अप्पर साईडला जाण्यात तर मार्केटमध्ये काही जास्त सेन्सच नव्हता आणि डायरेक्ट स्टॉप लॉसेस पण अवेलेबल या ठिकाणी नव्हते. तर मार्केट काय केलं, डायरेक्ट सेलिंगमध्ये गेलं. आता आपल्या रिटेलरचा पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी बाईंगचा होता आणि आपण सेलिंगचा होता. मग रिटेलरला बाईंगला ट्रॅप करून कशा पद्धतीने सेलिंगचा सेटअप फाइंड आउट करू शकत होतो आपण या ठिकाणी बघू शकताय की आता मार्केटनं काय केलं, डायरेक्ट सेलिंग दिलं, मग आपल्याला इंटरेस्ट नाही दिली. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकताय, सेम लॉजिक वापरायचं, फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करायची या ठिकाणी आणि 0.5च्या गोल्डन झोनला आले की
या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्ही सेलिंग करू शकताय. आता फिबोनाची रिट्रेसमेंटचं काम काय आहे की जी अप्पर साईडहून जी सेलिंग आली आणि 0.5पर्यंत गेलं की मार्केटमध्ये अप्पर साईडचे लगभग सगळे स्टॉप लॉसेस आहेत ते अनअवेलेबल होतात आणि मार्केट आहे ते रिजेक्शन द्यायला चालू करतं आहे आपल्या सायकोलॉजीनुसार. आणि परत जर बघितलं तुम्ही 14 जूनला कशा पद्धतीने तुम्ही वर्क करू शकत होता. आता मार्केटमध्ये 12 जूनला मॉर्निंगमध्ये रिटेलरचा बाईंगला पैसा म्हणलेला. तर सेकंड हाफमध्ये बघू शकता ज्यांनी रिटेलरने बाईंग केली त्यांची या ठिकाणी मार्केटनं ट्रॅपिंग केलं आहे. परत 13 जूनला पण रिटेलरचा पॉईंट ऑफ व्ह्यू बाईंगचा होता. परत मार्केटने या ठिकाणी ट्रॅपिंग केलं आहे. त्यामुळं 14 जूनला मार्केटमध्ये रिटेलरचा बाईंगचा सेंटिमेंट या ठिकाणी अजिबात नव्हता. उलट ह्या 2 सेलिंगच्या रॅल्या बघून रिटेलरचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा सेलिंगचा होता. प्लस प्रिव्हियस 2 डेमध्ये जर बघितलं तर जर मार्केट गॅप अप खुललं असताच या ठिकाणी गॅप अपच खुललेलं तर 100% चान्सेस होते की मार्केट या ठिकाणी रिटेलरला ट्रॅप करू शकतं आहे सेलिंग साईडला. आणि जरी कॅप डाऊन खुललं असतं तर ओव्हरऑल सायकोलॉजी निगेटिव्ह अजून झाली असते कॅप डाऊननं आणि जर लगेच रिजेक्शन घेतलं असतं तर आपण बाईंगचा ट्रेड प्लॅन करणार होतो. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मार्केटनं काय घेतलं, रिजेक्शन घेतलं, सेंटिमेंट होते ते निगेटिव्ह होते आणि बरोबर या सपोर्ट लेवलला मार्केटनं बाईंग या ठिकाणी केलेली आहे. आणि सिमिलर निफ्टीमध्ये ॲट दॅट सेम पॉईंट ऑफ टाईमला तुम्ही बघू शकताय काय झालेलं. निफ्टी ॲट सेम पॉईंट ऑफ टाईम या ठिकाणी ब्रेकडाऊन मारलेला आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करूया. ह्या ट्रेंड लाईनचा पण मार्केटनं लगभग ब्रेकडाऊन मारलेला आणि प्रॉपर रिटेस्ट या ट्रेंड लाईनला मार्केट घेत होतं. त्यामुळे निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन झालेला आणि ओव्हरऑल सायकोलॉजी होती ती रिटेलरची निगेटिव्ह होती आणि बँक निफ्टी ॲट द सेम पॉईंट ऑफ टाईमला या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट घेताना या ठिकाणी दिसू शकेल. त्यामुळे पॅरल वॉचिंगमध्ये आपण काय शिकलं आहे की एक इंडेक्स ब्रेकडाऊन मारत असला आणि दुसरा इंडेक्स जर सपोर्ट घेत असला तर जो इंडेक्स सपोर्ट घेतो तो सपोर्ट घेऊन जातो. ज्या पद्धतीने इथे स्ट्रॅपिंग केलेलं आहे आणि जो इंडेक्स ब्रेकडाऊन मारतो तो फेकआउट असतो. अशा पद्धतीने मार्केटनं स्टॉप लॉस हंटिंग या वीकमध्ये केलेलं आहे. तर तुम्हाला एवढं सांगेन की 2-4 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ती म्हणजे पहिली गोष्ट सायकॉलॉजी, दुसरं गोष्ट कशा पद्धतीनं ट्रॅपिंग आपण मार्केटमध्ये करू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्टॉप लॉसेस अवेलेबिलिटी. आता सायकॉलॉजी मार्केटची फाइंड आउट कशी करायची तर प्रिव्हियस 2 डेचे चार्ट बघायचे. आता या ठिकाणी आपण 14 जूनला कशी सायकॉलॉजी फाइंड आउट केलेली रिटेलरची, कारण की बाईंगमध्ये रिटेलरचा या ठिकाणी ट्रॅपिंग 2 दिवस झालं होतं प्लस 1-2 निगेटिव्ह रॅल्या दिलेल्या. त्यामुळे मार्केटमध्ये सेंटिमेंट होतं ते रिटेलरचं निगेटिव्ह होतं. एवढीच म्हणजे आपण काय पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे बाईंग साईडला ट्रेड या ठिकाणी प्लॅन करायचा होता मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर SL अवेलेबिलिटी, SL स्टॉप लॉसेस कुठं अवेलेबल होते. आता इथं मार्केट ओपन झालं तेव्हा या ठिकाणी जो सेलर आहे त्यांचे स्टॉप लॉसेस अवेलेबल होते. तर हा सेलर या ठिकाणी लगेच निघलेला नसणार आहे कारण पहिली रेड कॅन्डल बघून त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे की आपण होल्ड करूया पोझिशन. मग त्याने होल्ड केली पोझिशन. खाली जे बाईंग करत होते त्यांचे स्टॉप लॉसेस मार्केटने हंड केले. मग डायरेक्ट तर खालच्या साईडला स्टॉप लॉसेस मार्केटमध्ये अवेलेबल नव्हते आणि सायकॉलॉजी होती ती रिटेलरची निगेटिव्ह होती. मग त्यामुळे मार्केटला जे सेलिंग केलेत इंट्राडेचे स्टॉप लॉस पण लावलेत प्लस जे अप्पर साईडला स्टॉप लॉसेस जे होते जे थोडेफार यांना प्रॉफिट दिसत होतं त्यांचं प्रॉफिट या ठिकाणी काटायला मार्केटनं चालू केलं आणि मग त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलं किंवा त्यांचे स्टॉप लॉसेस या ठिकाणी गेले. या पद्धतीनं स्टॉप लॉस हंटिंग या वीकमध्ये वर्क केलेलं आहे. धन्यवाद.